नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वी जी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस म्हणजे प्रवेश प्रक्रिया पहिल्यांदा बघताना थोडीशी किचकट वाटू शकते. पण काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आपण या प्रक्रियेतला प्रत्येक टप्पा अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी 10वीची परीक्षा यशस्वीपणे दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आता आपल्यासमोर एक महत्त्वाचा टप्पा आहे, तो म्हणजे आपल्या आवडीच्या ज्युनियर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं. चला तर मग ही प्रक्रिया एकत्र मिळून अगदी सोपी करून टाकूया. ही संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस आहे ना, ती 2 मेन पार्ट्समध्ये विभागलेली आहे. एक म्हणजे भाग 1, ज्यात आपल्याला रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी करायची आहे, आणि दुसरा आहे भाग 2, जो निकाल लागल्यावर सुरू होतो. आज आपण फक्त आणि फक्त भाग 1 वर पूर्ण लक्ष देणार आहोत आणि तो कसा व्यवस्थित पूर्ण करायचा हे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बघूया की आपली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी नक्की काय आहे. तारखा लक्षात ठेवा. भाग 1 भरण्यासाठी 10 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंतचा वेळ आहे. माझं एकच म्हणणं आहे, शेवटचे दिवसाची वाट अजिबात बघू नका. जितक्या लवकर सुरुवात कराल तितकं चांगलं. एक खूप महत्त्वाची गोष्ट, ही सगळी प्रक्रिया फक्त आणि फक्त एकाच सरकारी वेबसाईटवर चालते. त्यामुळे इकडे तिकडे कुठेही जाऊ नका. कोणत्याही बनावट वेबसाईटपासून एकदम सावध रहा. ओके, तर आता आपण ऑफिशियल वेबसाईटवर आलो आहोत. इथे तुमचं पहिलं काम आहे तुमची ओळख तयार करणं. म्हणजेच काय, तर तुमचं स्टुडंट प्रोफाईल बनवण्याची प्रोसेस सुरू करायची. इथे तुम्हाला दिसेल की सुरुवातीलाच तुम्हाला तुमचं एज्युकेशन बोर्ड निवडायचं आहे. म्हणजे तुम्ही SSC बोर्डाचे आहात की CBSE किंवा इतर कोणत्या बोर्डाचे, आणि त्याचबरोबर तुमची स्टुडंट म्हणून स्थिती काय आहे हे सिलेक्ट करावं लागेल. तुम्ही फ्रेशर आहात की रिपीटर, हे अगदी बरोबर निवडणं खूप गरजेचं आहे. कारण जर इथे काही चूक झाली तर पुढे फॉर्म भरताना उगाचच अडचणी येऊ शकतात. एकदा का तुमचं प्रोफाईल तयार झालं की मग आपण प्रत्यक्ष फॉर्म भरायला सुरुवात करू शकतो. चांगली गोष्ट ही आहे की हा फॉर्म वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये विभागलेला आहे, ज्यामुळे माहिती भरणं खूपच सोपं होऊन जातं. ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया म्हणजे 4 सोप्या पायऱ्या आहेत. सुरुवात तुमच्या वैयक्तिक माहितीपासून होते आणि मग ती आरक्षणाच्या तपशिलांपर्यंत जाते. तुमचे नाव, आईचे नाव आणि जन्मतारीख भरताना जरा विशेष लक्ष द्या. ही सगळी माहिती तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जशी आहे अगदी तशीच असली पाहिजे. कारण एकदा का अर्ज लॉक झाला की यात बदल करणं जवळजवळ अशक्य असतं. आता इन हाऊस कोटा ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. याचा अर्थ काय, तर ज्या शाळेतून तुम्ही 10वी पास झाला आहात त्याच शाळेच्या ज्युनियर कॉलेजमध्ये तुम्हाला प्राधान्य मिळू शकतं. जर तुम्हाला त्याच संस्थेत शिक्षण सुरू ठेवायचं असेल तर होय हा पर्याय नक्की निवडा. बरं, तुमची वैयक्तिक आणि आरक्षणाची माहिती भरून झाली. आता तुम्ही जी माहिती दिली आहे ती खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रं अपलोड करायची वेळ आली आहे. ही सगळी कागदपत्रं जर तुम्ही आधीच तयार ठेवली तर अपलोड करण्याची प्रोसेस अगदी सहज आणि सोपी होईल. आता समजा तुमच्याकडे आत्ताच्या आत्ता एखादं सर्टिफिकेट उपलब्ध नाहीये. मग काय करायचं, तर अशा वेळी हे हमीपत्र खूप कामाला येतं. हे भरून दिल्यावर तुम्ही तुमची प्रोसेस पुढे चालू ठेवू शकता आणि नंतर ते डॉक्युमेंट सादर करू शकता. चला, आता आपण भाग 1 अर्जाच्या अगदी शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. हा अर्ज सबमिट करण्यासाठी एक अगदी नाममात्र शुल्क आहे, जे तुम्ही ऑनलाईन पोर्टलवरून अगदी सहज भरू शकता. बरं, आता एक अशी गोष्ट जिथे खूप जण अडकतात. तुम्ही सगळी माहिती भरली, पेमेंट पण केलं, पण अर्ज लॉकच होत नाहीये. असं का? थांबा, अजिबात गोंधळून जाऊ नका. हा प्रश्न जवळपास सगळ्यांनाच पडतो. आणि याचं उत्तर अगदी सोपं आहे. बघा, जोपर्यंत 10वीचा रिझल्ट ऑफिशियली लागत नाही तोपर्यंत सिस्टम तुम्हाला फॉर्म लॉक करूच देत नाही. आणि ही सिस्टममधली एक खूप महत्त्वाची पायरी आहे, हे लक्षात घ्या. म्हणून रिझल्ट लागेपर्यंत जो वेळ मिळतोय ना, त्याचा चांगला उपयोग करा. तुमचा भरलेला फॉर्म पुन्हा एकदा अगदी शब्द न शब्द काळजीपूर्वक तपासा. कारण नावात, जन्मतारखेत किंवा इतर कुठल्याही माहितीत काही चूक असेल तर ती दुरुस्त करण्याची ही शेवटची संधी आहे. आणि बस, अशा प्रकारे तुमचा भाग 1 यशस्वीरित्या पूर्ण होईल. ही एक खूप मोठी आणि महत्त्वाची पायरी तुम्ही पार केली आहे. आता फक्त निकालाची प्रतीक्षा करा आणि भाग 2 साठी तयार रहा. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.